नमस्कार, मी निवेदिता इराज किचन या मराठी यूट्यूब रेसिपी चॅनलमध्ये कोल्हापूरहून तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत वांग्याचे भरीत। अगदी छान, अगदी खेडेगावात करतो असे याकरता मी एक इथे छोटीशी ट्रिक वापरली आहे, म्हणून व्हिडिओ कुठेही मध्ये स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा। तुम्हाला पण व्हिडिओ बघताना खूप छान वाटेल। अगदी सहज आणि सोप्या सुटसुटीत पद्धतीने मी वांग्याचे भरीत केलेले आहे। चला तर मग आपण त्याकरता साहित्य पाहू। येथे मी 4 भरीची वांगी घेतलेली आहेत। मोठी वांगी खरं कोवळी बघू शकाल तुम्ही। वांग्यांना पण अशी तकाकी आहे। स्वच्छ धुवून वांगी घेतलेली आहेत ही। 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून, 1.5 टेबलस्पून कांदा लसूण चटणी, पाऊण वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 टीस्पून हिंग, चवीप्रमाणे मीठ, तूप 1 टीस्पून। जी एक छोटीशी ट्रिक करणार आहे त्याकरता तूप लागणार आहे। चिमटभर हळद, गुळाचा खडा। वांगी शक्यतो तुरट असतात, तो तुरटपणा कमी करण्याकरता मी येथे थोडासा गुळ वापरला आहे। आणि अगदी 1 टीस्पून तेल वांगी भाजण्याकरता। वांग्याचं भरीत करण्याकरता सगळ्यात पहिल्यांदा आपण वांगी छान भाजून घेऊया गॅसवर। त्याकरता मी येथे एका वांग्याला सुरीच्या साहाय्याने कट करत आहे। बारीकशी चीर पाडून घ्यायच्या एक 4 ते 5 ठिकाणी आणि साधारण एक तेलाचा हात फिरवायचा, म्हणजे वांग पूर्णपणे आतून छान भाजलं जाईल। सुरीने आपण वांग्याला जिथे जिथे चीर दिलेले आहे त्या चिरेमध्ये आपण लसूण रोवणार आहोत, म्हणजे वांग्याबरोबर लसूण सुद्धा गॅसवर चांगला भाजला जातो। अशा प्रकारे वांग्याला 4 ते 5 ठिकाणी मी सगळीकडून लसूण रोवून घेतला आहे। आता हे तेल लावलेले वांग मी गॅसवर छान भाजून घेते। अशा प्रमाणेच बाकीच्या तिन्ही वांग्यांना आपण चीर पाडून त्यामध्ये लसूण रोवून तेलाचा हात लावून घेऊन बाकीची तिन्ही वांगी सुद्धा ह्या वांग्याप्रमाणे छान भाजून घेते। 2-3 मिनिटाच्या अंतराने वांग सारखं एक फिरवून छान सगळ्या बाजूनी भाजून घ्यायचं। सुरी जर वांग्यामध्ये अगदी अलगद गेली तर तेव्हा ओळखायचं की आपलं वांग पूर्णपणे आतून भाजलेलं आहे। अशा प्रमाणे बाकीची सगळी वांगी मी भाजून घेऊन ती एका पातेल्यामध्ये 10 मिनिटाकरता अशी दामटून ठेवलेली आहेत। वांगी पातेल्यामध्ये झाकून ठेवल्यामुळं काय होतं, वांग्याला जी गरम असताना वाफ सुटलेली असते त्या वाफेमुळे वांग्याचं वरचं साल आहे ते आपण वांगी स्वच्छ करताना पटकन निघून जातं आणि वांगी आपल्याला स्वच्छ करायला सहज सोपं पडतं। आता एक एक करून मी सगळी वांगी ही स्वच्छ करून घेते। वांग्याच्या वरचे साल काढत असताना वांग्यामध्ये जी मी लसूण ठेवले होते ते लसूण सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे। वांग्याच्या वरचे साल काढून सगळ्या वांग्याचा गर मी एका पातेल्यामध्ये काढून घेतला। चमच्याने मी वांग्याचा गर एकसारखा करत आहे। अगदी छान मऊ झालेला आहे, वांग छान भाजलं आहे। त्यामध्ये मी कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 टीस्पून हिंग, आपली घरगुती कांदा लसूण चटणी, चिमटभर हळद टाकून घेते आणि गुळाचा खडा आहे तो मी खिसून घालते आणि नंतर चवीप्रमाणे मीठ टाकते। वांग्याबरोबर जो लसूण भाजून घेतला होता तो लसूण सुद्धा मी खलबत्त्यात बारीक करून घेतला आहे, तो मी त्यात टाकून घेऊन जे भरीत आहे ते एकसारखं छान हलवून घेते, म्हणजे सगळीकडे कांदा कोथिंबीर चटणी मीठ हे सगळे साहित्य वांग्याला एकसारखे सगळीकडे लागेल। आता तुम्हाला मी जी ट्रिक सांगणार आहे म्हटले होते ती ट्रिक मी दाखवत आहे। गॅसवर मी एक कोळसा ठेवला आहे, तो कोळसा चांगला फुलवून घ्यायचा आहे। काय होतं, आपण गॅसवर जे वांग भाजतो त्याला गावाकडच्या चुलीवरची चव येत नाही, त्याकरता मी इथे ही ट्रिक वापरली आहे। हा फुललेला कोळसा मी एका छोट्या बुंडुकल्यात घालणार आहे आणि
जे भरीतचं पातेलं आहे त्या पातेल्यात तळाला मी एक छोटी प्लेट ठेवली आहे, म्हणजे त्या बुंडुकल्याची माती किंवा खर आपल्या भरीतमध्ये जाणार नाही. कोळशावर त्या तूप टाकायचं आणि पटकन प्लेट झाकून एक 10 ते 15 मिनिट तसंच ठेवायचं. थोडक्यात काय, वांग्याला आपण दम द्यायचा जसा बिर्याणीला देतो तसा. 10 ते 15 मिनटानंतर बघाल छानपैकी वांग्याला सगळीकडे आपलं ते जो दम दिला होता तो लागला आहे. अशी ही ट्रिक केल्यामुळे आपल्याला जणू काय आपण चुलीवरच भाजलेल्या वांग्याचं भरीत खात आहो असं वाटतं. या छोट्याशा हलक्या फुलक्या ट्रिकमुळे हे वांग्याचं भरीत खायला एकदम भन्नाट लागणार आहे. तुम्हाला पण ही मी केलेली वांग्याच्या भरीतची रेसिपी आणि ही ट्रिक जर आवडली असेल तर तुम्हीसुद्धा घरात नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला छान कमेंट द्या. आणि हो, महत्त्वाचं सांगायचंच विसरले, तुम्ही जर इराज किचन या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलच्या रेसिपी नव्याने पाहत असाल तर माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करायला अजिबात विसरू नका. अशाच नवनव्या रेसिपी मी घेऊन येईल, त्याकरता तुम्ही नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. धन्यवाद.